नमस्कार, मी शीतल. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल होती पौर्णिमा. म्हणजे आमच्या इथे पौर्णिमा म्हणजे बसवणी पौर्णिमा असते. त्याला बसवण्याची पूजा करतात. चिखलाचा किंवा लाकडाचा बसवणा बनवून त्याची पूजा केली जाते. तर त्यासाठी तुळशीपाशी पूजा असते, म्हणून तुळशीपासलं शेणाने सारवून घेतलं. मग त्यानंतर आंघोळ करून देवाची देवपूजा केली. देव घासून पूजा केली आणि फुलं वाहून नमस्कार केला. मग त्यानंतर आज पौर्णिमा, उपवास असतो. बसवणा हा मुलगा मानला जातो, म्हणून त्याचा उपवास धरतात. आज तर फराळीसाठी भगरचा भात म्हणजे फोडणीचा भात आणि वरईची आमटी आणि मुलांना भेंडी केलेली होती आणि दोडक्याची भाजी. मग ते झाल्यानंतर आमच्या इथं आम्हाला थोडे भांडे घ्यायचे होते. ते काका भांडे घेऊन आल्यावर ते मोठे 2 कृष्ण आणि 1 पितळेचं ताट असे भांडे घेतलो आम्ही. आणि मग त्यानंतर फराळ केली. फराळामध्ये होते वरईचा भात, शेंगदाण्याची आमटी आणि ताक होतं. मग आम्ही दोघींनी फराळ करून घेतलं. असं मस्त लागत होतं शेंगदाण्याची आमटी आणि वरईचा भात. मग त्यानंतर मुलांना खायला नानकटाई करायची होती. मग त्यासाठी पीठ भिजवून घेतलं अगोदर. तर 1 कप तूप आणि 1 कप पिठी साखर आणि त्यामध्ये 2 कप मैदा आणि 2 चमचे रवा, 2 चमचे बेसन असं साहित्य घालून आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे. हे सर्व घालून एकत्र फेटून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले. नानकटाईचा आकार दिला. त्यावरती बदाम म्हणजे काजूचे काप लावले. थोड्या नानकटाईवर पिस्त्याचे काप लावले आणि असे सर्व नानकटाई तयार करून घेतल्या आणि गॅसवरच बनवल्या. खाली बटर पेपर लावला आणि पातेलं प्रीहीट करून त्यामध्ये केक टिनमध्ये सर्व नानकटाई ठेवून अशा शिजवून घेतल्या. मस्त 15 मिनिटे वाफवून घेतल्यानंतर मस्त अगदी बेकरीतल्यासारख्या मऊसूत तोंडात टाकल्यावर विरघळतील अशा छान नानकटाई बनवून तयार केल्या. खूपच छान झालेल्या होत्या, मस्त लागत होत्या खायला. मग त्यानंतर सर्व पूजेची तयारी होती. नंतर पूजेची तयारी आवरून घेतली. असे छान नानकटाई झाल्यानंतर पूजेच्या तयारीमध्ये आजच जे नवीन ताट घेतलेलं होतं त्यामध्येच आज पूजा करायची. महादेवाची पूजा असते. बसवणा म्हणजे महादेवाचं एक मंदिर असल्यासारखंच असतं. त्यावरती दिवे वगैरे ठेवून करतात. डिकमल आणि महादेव पार्वती चिखलाचीच बनवतात, कारण लाकडाचा जरी बसवणा असला तरी मान हा चिखलाचाच असतो. म्हणून त्यामध्ये चिखलाची महादेव पार्वती आणि डिकमल बनवून घेतली आणि जिथे पूजा करायची तिथे पाट मांडून रांगोळी घातली. ती देवपूजा आवरते तोपर्यंत मी स्वयंपाक आवरून घेतला. तर स्वयंपाकामध्ये होते बटाट्याची रस्सा भाजी. तर 3 बटाटे उकडून घेतले आणि तेलामध्ये कांदा, तिखट, मीठ, हळद सर्व टाकून मसाले, टोमॅटो टाकून फोडणी तयार केली आणि भाजी बनवली. लगेच चपात्या बनवल्या. मग संध्याकाळी दिवे लावले. अगदी पूजेच्याच टायमाला आमच्या इथली लाईट गेलेली होती. तशीच बॅटरी आणि मोबाईलच्या उजेडावर सर्व दिवे लावून घेतले. पण पूजा ही लाईट आल्यावरच करायची म्हणून थांबलो. मग अंगणामध्ये दिवे लावले. आज दिवाळीचा खरं तर शेवटचा दिवस आहे. आजपासून दिवाळी संपते. पौर्णिमा हा शेवटचा दिवस असतो, म्हणून जेवढे होते तेवढे सगळे दिवे आज लावले अंगणामध्ये. मग नैवेद्याचं ताट, पूजेचं ताट तयार केलं. बसवण्याच्या वरती लावायला दिवे केले. त्यामध्ये तेल, वाती घातल्या आणि निवेदाला 11 करंज्या आणि शेवयाचा भात असतो, तर ते सुद्धा बनवून निवेदाचं ताट, पूजेचं ताट तयार करून घेतलं. आणि अशा पद्धतीने अंगणामध्ये छान दिवे लावून घेतले. आज शेवटचा दिवस. आता वर्षभर दिवे लावायचं नाही म्हणून छान अंगण दिव्यांनी सजवून घेतलं. हे बघा, अजूनपर्यंत लाईट आलेली नव्हती. लाईट खूप उशिरा आली, अगदी 8 वाजता आल्यासारखे. 8 वाजता लाईट आली. मग त्यानंतर आम्ही पूजेला घेतलं. मग दिवे पाजळून घेतले सर्व बसवण्यावरती लावायला. मग त्याच्या शिखरावरती दिवा आणि 4ही कोपऱ्यावरती छान असे कणकीचे दिवे बनवलेले होते पिठाचे, तर त्याचे दिवे लावून घेतले. खूपच सुंदर आणि छान वाटत होतं. तुळशीच्या सावलीखाली बसवणा ठेवला जातो, म्हणजे बसवण्याची पूजा ही तुळशीजवळच केली जाते, म्हणून तुळशीच्या जवळ अशी छान रांगोळी घातली. सकाळी तर शेणाने सारवलेलं होतं म्हणून खूप छान दिसत होती ती जागा पूजा करायची.
मस्त दिवे लावले आणि बसवण्याच्या वरती बसवणा हा आजच नवीन आणलेला होता. म्हणजे 1-2 दिवस जरी अगोदर आणले असते तर याला कलर देऊन छान बनवून घेतला होता. केलं असतं पण ते काही शक्य नव्हतं. आजच बसवणा आणला, मग कलर दिले की तो हाताला कलर लागेल म्हणून यावर्षी काय न कलर लावताच असाच पूजा केली. पुढच्या वर्षापर्यंत ह्याला छान कलर देऊन मस्त बसवणा तयार होईल. मग यावर्षी फर्निचरचा बनवलेला आहे, त्यामुळे ते अगोदरची नावं वगैरे आहेत. पण मग अशी चिखलाची केलेली महादेव पार्वती ठेवली मंदिरामध्ये. बाहेर नंदीजवळ डिकामल ठेवली, दिवे लावले, मस्त पूजा केली, वस्त्रमाळ हळद कुंकू वाहून नैवेद्याचं ताट बाहेर आणलं. नैवेद्य एवढा जास्ती म्हणजे जो आपण देवाला दाखवण्यासाठी बनवतो तोच प्रसाद मुलांनाही खायला द्यायचा असतो. बसवण्याच्या सावलीमध्ये दिव्यांच्या उजेडामध्येच जेवण करायचं असतं म्हणून जास्तीच आणलेलं होतं. मग आम्ही एकमेकींना कुंकू लावलं, देवाची पूजा केली, धूप अगरबत्ती दिवे सर्व लावून छान अगदी शेवटचा दिवस होता पण खूपच छान वाटत होतं या दिवशी. मग गणपतीची आणि महादेवाची आरती केली, सर्वांनी मिळून आरती म्हणली आणि असं छान पूजा करून घेतली. त्यानंतर सर्वांना आरती दिलं, मुलांना आरती दिलं, सर्वांनी पाया पडले. तुमच्या इकडेही असाच बसवण्याची पूजा केली जाते का ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या इथे बसवणा म्हणजे दिवाळीचा शेवटचा दिवस कसा साजरा करता ते सुद्धा कमेंट करून सांगा. मग त्यानंतर आणलेला जो नैवेद्य होता त्याचा नैवेद्य दाखवून घेतला. शेवयाचा भात, दूध, तूप आणि करंजा असा नैवेद्य असतो. ते झाल्यानंतर दिवे चालू आहेत तोपर्यंत मुलांना जेवायला दिलं. एक मुलगा जेवला पण तो थोडं जेवून निघून गेला. या दोघांना भूक लागली होती, ते दोघांनी तेवढं नैवेद्य सगळा संपवला, म्हणजे शेवयाचा भात तरी. आणि लाईटीची वाट बघण्याच्या नादात भूमीला तर झोपच लागली होती. मग नंतर तिला उठवलं झोपेतून. तिच्यासाठी फुलांचा दांडा, हार आणलेला होता, ते सर्व तिला घातलं आणि बसवण्याची पूजा करायला बोलवलं. असं लहानपणी कोण कोण केलं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तर बसवणा खेळायला खूप जायचो गल्लीमध्ये, पण इथे कोणी मुली येतच नाहीत खेळायला, म्हणून आम्हीच दोघींनी भूमीसोबत बसवणावरती चंबू खेळणं असं म्हणतात, तुमच्या इथे काय म्हणतात तेही सांगा. असं म्हणजे तांबुल्यामध्ये पाणी भरून त्यामध्ये झेंडूची फुले घालून आणि लहान मुलींना असं झेंडूच्या फुलांचा दांडा केला जातो. पण आम्ही हा आयता विकत शेवंतीच्या आणि गुलाबाच्या फुलांचा आणलेला होता, जो तिला घातला आणि तिच्याकडून ही पूजा करून घेतली. चंबू खेळला मस्त, पण तिचा काय मूडच नव्हता. ती झोपेत असल्यामुळे थोडीशी चिडचिड करत होती, पण तसंच तिला गोडीमोडी लावून खेळायला सांगितलं. तिनेही खेळलं. मग नंतर ती जेवायची राहिली होती, मग तिलाही थोडासा प्रसाद खाऊ घातला. रडत करत ती तसंच खाल्ली. मग सर्वांसोबत असं काहीतरी बोलून फोटो काढायला घेतले. तरीही थोडंसं रडतच होती, पण काही थोडे फोटो छान काढले. तर असा होता आमचा दिवाळीचा शेवटचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.